तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतले, त्यानंतर 1 कप मक्याचे दाणे उकडून क्रश करून घेतले, त्यामध्ये हळद, धने, जिरे पूड, लाल तिखट, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा, चवीपुरतं मीठ, हलकासा ओवा, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे 1 चमचा. त्यानंतर आवडेल ते मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे पोह्याची भरड यामध्ये घालायची. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मिश्रण थोडंसं सेलसर असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं आणखीन बेसन घालू शकता. त्यानंतर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता. त्यानंतर हे जे कटलेट आहेत ते तांदळाच्या स्लरीमध्ये डीप करून घ्यायचे आहेत. 2 चमचे तांदळाचे पीठ आणि हलकंसं पाणी घालून याची स्लरी बनवून घ्यायची. यामध्ये हे कटलेट डीप करून घ्यायचे. त्यानंतर वरून पोह्याची भरड लावून घ्यायची. हे कटलेट तुम्ही तळून घेऊ शकता, पण कमी तेलकट बनवायचं असेल तर तवा चांगला तापून घ्यायचा, त्यामध्ये तेल सोडायचं आणि कमी तेलावर दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, छान दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि इथे आपले मस्त कमी तेलकट आणि अत्यंत चविष्ट असे हे कटलेट तयार होतात. मग वाट कसली पाहताय? पटकन अशाच नवनवीन रेसिपींसाठी फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.